शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा हा गंभीर आरोप आहे। मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा हा गंभीर आरोप आहे। तर उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केले असं राऊत म्हणतात। गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर त्याच्या पावत्या घेऊन याव्यात असं आव्हान देखील राऊतांनी दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा गंभीर आरोप मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केला। दरम्यान उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं। गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात असा टोला राऊतांनी गोऱ्हेंना लगावलाय। प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी की संजय राऊत साहेबांनी काही वेळेला तर मला आमदारकी मिळावी म्हणूनच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे त्यांना जे म्हणताय ते आहे की मी काहीच दिलं नाही ना। मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपया सुद्धा पक्षाने मागितला नाही। त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांची मी ऋणी आहे। गए गुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंवर पलटवार केलाय। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गई गुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भरं केलेलं आहे, तसंच मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना। मुळामध्ये ते आता त्यांना विरोधी पक्ष नेते आहेत, ते पद त्यांना टिकवायचंय। अनिल परब त्यांच्याशी सारखे स्पर्धा करतायत त्या पदासाठी, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्पर्धेत दाखवायला लागतं की मी आक्रमक बोललो। त्यामुळे अशा गोष्टी ते बोलतायत, मी काही त्यांना गांभीर्याने घेत नाही। नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या, त्या बोलल्या म्हणजे तथ्यता असेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर मातोश्रीवर बॅरिकेटिंग लावण्याचं काम गोऱ्हे करायच्या असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर सर्वात जास्त कमाई गोऱ्हेंनीच केली असावी असं देखील अंधारेंनी म्हटलंय। आता नीलम तर इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या। अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत, तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे। आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय त्या बोलणार नाहीत। मला तरी पक्षात येऊन फक्त 2-2.5 वर्ष झालेली आहेत। 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडी कसणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल। त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोऱ्हेंनी कुठे ठेवले असतील बरं? या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असणार।